नांदेड़ महाराष्ट्र फिलहाल नांदेड़ बाघाला नगर निगम के चुनाव प्रचार में जोर शोर से जुटे हुए हैं। वार्ड नंबर 3 से निर्दलीय उम्मीदवार सुश्री मीनल गजानन पाटिल मैदान में। वंदे भारत टीवी न्यूज ब्यूरो के अरविंद जाधव ने उनसे बातचीत की। आइए जानते हैं मीनल गजानन पाटिल ने क्या कहा। उमेदवारांनी इलेक्शन लढत आहे, तर आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। तर ताई, आपण कोणते विजय घेऊन या मतदारसंघात निवडणूक लढवत आहात? सर्वप्रथम सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। माझं नाव मीनल गजानन पाटील आहे। मी मागच्या 7-8 महिन्यापासून माझ्या चांगले प्रभाग क्रमांक 3 मध्ये माझ्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि सध्या परिस्थिती बघता मी एक रोडमॅप तयार केलेला आहे। त्या रोडमॅपच्या नुसार मला सांगली प्रभागाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचंय। मिशन सर्वोत्तम सांगली प्रभाग हे अभियान मी राबवलेलं आहे आणि तोच विजन घेऊन मी समोर इथे आज उमेदवार म्हणून सगळ्यांच्या समोर उभी आहे। अनेक जनतेच्या समस्या आहेत, शिक्षणाच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत आणि इतर सर्वात विशेष समस्या म्हणजे कशी आहे की अस्वच्छता या नांदेड नगरीची। तर याबद्दल आपण काय भविष्यामध्ये अंमलबजावणी करणार आहात? एक नगरसेवकांचं जे कर्तव्य असतं तर ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणे सर्वप्रथम तर 1997 साली नांदेड महानगरपालिकेची स्थापना झाली आणि तेव्हापासून नांदेड महानगरपालिकेमध्ये सांगवी प्रभाग हा त्यातली समाविष्ट प्रभाग आहे। तर त्या हेतूने जर मी पाहिलं तर बऱ्याच साऱ्या समस्या अजूनही आहेत। पिण्याचं पाणी असेल, रस्ते, नाली, पाणी, भरपूर साऱ्या समस्या आहेत। तर विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सर्वप्रथम तर मायक्रो स्टडी करणे, सूक्ष्म अभ्यास करणे अतिशय गरजेचं असते आणि तो प्रथम टप्पा मी पूर्ण केलेला आहे। तर मी पूर्ण आराखडा तयार केलेला आहे। स्वतः मी माझ्या प्रभागामध्ये 3-4 फेऱ्या केलेल्या आहेत। जिकडे ज्या समस्या असतील त्याची नोंदणी केलेली आहे। त्याचबरोबर मी सर्व जनतेच्या घरी 7169 जनतेच्या घरामध्ये मी स्वतः पोहोचली आहे मिशन सर्वोत्तम सांगली प्रभागाच्या माध्यमातून, जिकडे मी एक प्रश्नावली तयार केली होती। माझ्या सर्व जनतेला मी ती प्रश्नावली दिली होती आणि त्यांच्या ज्या पण समस्या होत्या त्यांच्या लिखित स्वरूपामध्ये मला त्याची उत्तरं सुद्धा 4000 फॉर्म मला वापस सुद्धा मिळाली। तर या सगळ्यांचं एकत्रीकरण करून मी भविष्यामध्ये पुढे जाऊन मला विकासाच्या दिशेने काय चांगलं करता येईल, महिला सक्षमीकरणासाठी काय करता येईल, प्रभागासाठी काय करता येईल, स्वच्छतेसाठी, पाण्यासाठी, हॉस्पिटल, मुलांसाठी स्कूल, अंगणवाडी, या सगळ्या गोष्टींचा रोडमॅप मी तयार केलेला आहे। आपण सुरुवातीला शिवसेना या पक्षातून उमेदवारी मागत होता, परंतु अचानक आपले तिकीट कटले गेले, याबद्दल आपलं काय मत आहे? जे व्हायला पाहिजे नव्हतं तशा गोष्टी झाल्या। आता तो टाइम बराच मागे निघून गेलेला आहे। मी बरेच पुढे आलेली आहे आणि 2 दिवसांवरती आता वोटिंग सुद्धा होणार आहे आणि जनतेचा भरभरून प्रतिसाद मला ज्या प्रकारे मिळत आहे त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की मी नांदेड महानगरपालिकेमध्ये माझा झेंडा हा फडकणारच आहे। इथे हेमंत पाटील हे आमदार आहेत, तसेच हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबुराव कोळीकर यांची ख्याती आहे आणि हे पक्षाचे उमेदवाराचा प्रचार सोडून आपला प्रचार करत आहेत, हे कोण बंगाल का आहे? तसं आम्ही मूळचे शिवसैनिकच आहोत, कारण आम्हाला आमचे गॉडफादर आहेत माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्रीकांतदादा शिंदे साहेब आणि त्याचबरोबर हेमंतभाऊ पाटील साहेब यांचा खंबीर पाठिंबा आमच्या सोबत आहे। काही कारणास्तव स्थानिक पातळीवरती आमचं तिकीट ऐन वेळेला कापलं गेलं। असं असलं तरीही तुमचं सगळ्यांनाच माहिती आहे खंबीर पाठिंबा मला शिवसैनिकांचा एक आमदार जर सोडला तर बाकी सगळ्या आमदारांचा आणि वरिष्ठांचा खंबीर पाठिंबा माझ्या सोबत आहे। आम्ही एक शिवसैनिकच आहोत, जरी याच पक्षाचं चिन्ह आमच्या सोबत नसलं तरी आम्ही मूळचे शिवसैनिकच आहोत। काही वर्तमानपत्रामध्ये आज बातम्या आलेल्या आहेत की इथला प्रचार अपक्षाचा प्रचार विद्यमान आमदार बाबुराव कोळीकर हे करत आहेत। त्या अनुषंगाने पक्षाचे प्रमुख एकनाथराव शिंदे यांनी त्यांना मुंबईला बोलवलेले आहे, हे कितपत सत्य की असत्य, याबद्दल आपलं काय मत? या अशा सगळ्या अफवा सुरू आहेत आमच्या विरोधकांनी ज्या पसरवलेल्या आहेत आणि या अफवा भयंकर प्रकारे पसरवण्याचं काम करत आहे, पण याचा तीळ मात्र प्रभाव आमच्यावरती पडणार नाही। ते या होत्या अपक्ष उमेदवार मीनल पाटील यांनी सांगितलं आहे की शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि जे काही ज्वलंत प्रश्न या नांदेड नगरीमध्ये आहेत ते इथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे।